लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिमहत्त्वाचा मानला जाणारा प्रभाग क्रमांक 3 सध्या चांगलाच चर्चेत आहे। भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात भाजप प्रचाराच्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मच्छिंद्र सानप, गौरव गोवर्धने, प्रियंकाताई माने आणि जुईताई शिंदे हे घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत। नागरिकांच्या अडचणी जाणून घेताना त्यांना उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। माणेनगर आणि आशापुरा परिसरात स्थानिक नागरिकांच्या वतीनं भाजप उमेदवारांचा सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे या भागातील महिलांनी मोठ्या संख्येनं प्रचारात सहभाग घेत भाजपला जाहीर पाठिंबा दिला। चारही उमेदवार आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधून उभे राहिलेले आहे। आमचा सर्व आशापुरा सोसायटीचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे आणि आम्ही सगळे त्यांना निवडून येण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे। नाही ते काम करणारच ही आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे आणि काम पण केलेले आहे। त्या अनुभवातूनच आम्ही सगळं सांगतोय। सगळ्यांनी बोला भाजपलाच मत, भाजपलाच मत। माझे नाव संगीता सीताराम सोनवणे। आज मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये राहते आणि आज म्हणजे आमचे भाजपाचे 3-4 उमेदवार यांनी ना आमचे म्हणजे 4-5 वर्षामध्ये खूप छान पैकी कामं पार पाडले। त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि याच्या पुढे आम्ही त्यांनाच विजयी करणार आहे आणि त्यांनाच निवडून आणणार आहे। वाढत्या प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास आशापुरा आणि माणेनगर परिसरातील महिलांनी व्यक्त केलाय। प्रचारादरम्यान महिला मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि उपस्थिती लक्षवेधी ठरते। त्यामुळे या प्रभागात भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील अशी चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लावून बोटाला शाई, भक्कम होईल लोकशाही। नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा। मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत। जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया। कर मतदान सांगतंय संविधान। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26। चला तर मग मतदान करूया। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।